तर दाढीचे फोटो लावून प्रचार करण्याची ही वेळ नाही, संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। तर संजय राऊतांनी काय मदत केली दाखवा, तानाजी सावंत यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय। मराठवाडा शेतीच्या दृष्टीने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। हे या सरकारच्या लक्षात आलंय का? जे आपल्या दाढीचे फोटो बरं का खिशांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत, त्यांना एक कळलंय का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे? काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाहीये, त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना। संजय राऊतला म्हणावं, एक किलो धान्य आण, माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जा, त्याला दे, कमीत कमी एक बाटली पाणी तरी दे, मी तुझं कौतुक करतो। आता ह्याच्यामध्ये कारण बाळासाहेबांचं त्यांनी काय घेतलं? बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। लक्षात, हा भोंगा सकाळी 7ला चालू होतो, रात्री 9 पर्यंत चालू होतो, त्याला फक्त उणिवा काढणं। पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आज त्यांचा एक पदाधिकारी कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला दिसतो का? 1 किलो धान्य कोणाच्या घरात जाऊन त्यांचं आसरू पुसायचं काम केलंय का? बहु आज करत नाहीत। कोल्हापूरला ज्यावेळेस झालं त्यावेळेस सुद्धा लाखो रुपयाचे, लाखोच्या लोकांच्या मदतीला त्यावेळेस भाऊच उभा राहिले होते। काही मदतीचं सामान जर पोचवलं असेल आणि त्यांनी आपल्या प्रेमापोटी आपल्या नेत्याचे फोटो लावले असतील तर त्याच्यामध्ये काही चूक आहे असं मला वाटत नाही। परंतु त्या ठिकाणी जनताही त्रस्त आहे आणि त्यामुळे फ्रस्ट्रेशनमुळे, त्रस्त असल्यामुळे काही अशा प्रकारची रिॲक्शन लोकांनी दिली असेल। त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा कुठल्या स्थितीमध्ये कशा प्रकारे काय करावं याच्यावरती थोडंसं लक्ष दिलं।